हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, मी सचिन सर आणि आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या विद्यम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर 12th स्टँडर्ड मध्ये असाल तर एक चॅप्टर आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्या फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला एक क्वेश्चन येतो जो आहे फाइंड द जनरल सोल्युशन. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना फॉर्म्युला लक्षात राहत नाहीये, बेसिक ट्रिग्नोमेट्री टेबलचा प्रॉब्लेम असतो. या सगळ्यांचे आपण सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फिक्स गॅरंटेड तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी 2 मार्क्स साठी क्वेश्चन येणार आहे फाइंड द जनरल सोल्युशन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल यायला पाहिजे. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल येत नसेल तर आपल्या युट्यूब वरती तो देखील व्हिडिओ अपलोड आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्याच्यावरती क्लिक करा, अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर या व्हिडिओकडे या आणि मग जनरल सोल्युशन फाइंड करूया. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जनरल सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला टोटल हे 6 फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिले 3 वेगवेगळे फॉर्म्युला आहात. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय म्हणून मॉडिफाय करून दिलाय 4th, 5th, 6th नंबरचा फॉर्म्युला, ज्यासाठी सेम सगळ्यांचा 3ही फॉर्म्युलांसाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जो आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. एकदा सगळ्यांनी फॉर्म्युला बघून घ्या आणि मग क्वेश्चन कडे या. फाइंड द जनरल सोल्युशन. कोणाचं जनरल सोल्युशन काढायचं आपल्याला? tan थीटा इज इक्वल टू 1/√3. tan थीटा इज इक्वल टू 1/√3. आता पटकन सांगा यार मला, tan जी काय व्हॅल्यू दिली आहे मित्रांनो, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे आपली? 1/√3. राईट. कोणाची? tan कोणाची व्हॅल्यू 1/√3 असते? आठवा जरा रिकॉल करा. tan 30 यानी की π/6. tan π/6 ची व्हॅल्यू असते. त्याच्या अगोदर बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात की सर जी व्हॅल्यू दिली आहे ना ती पॉझिटिव्ह दिसतेय. मग tan तर 2 क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, एक असतो फर्स्ट मध्ये आणि एक असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग आम्ही व्हॅल्यू कोणती घ्यायची? मित्रा पटकन सांग मला, फर्स्ट क्वाड्रंट अगोदर येतो का थर्ड क्वाड्रंट अगोदर येतो? फर्स्ट येतो. मग पहिला आलाय ना, मग प्रेफरन्स त्यालाच दिला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जो क्वाड्रंट फर्स्ट येत असेल त्याला पहिला प्रेफरन्स द्या. मग जी तुम्हाला tan थीटाची व्हॅल्यू दिसते ती पॉझिटिव्ह दिसतीये. tan हा पॉझिटिव्ह असतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये, पण फर्स्ट अगोदर येतो म्हणून फर्स्टला प्रेफरन्स दिला. आपण फर्स्ट क्वाड्रंट साठी आन्सर फाइंड करणार आहोत. क्लिअर? पटकन सांगा, tan कोणाची व्हॅल्यू 1/√3 असते? tan 30 यानी की π/6. ओके, डन. मग तुम्ही जरा याच्याकडे प्रेमानं बघा आणि याच्यामधला कुठला फॉर्म्युला सेट होईल रे? हा तर होणारच नाही, कारण हे 3 फॉर्म्युले स्क्वेअर साठी असतात. कशासाठी असतात? स्क्वेअर साठी. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, मला असं वाटतंय की थर्ड फॉर्म्युला सेट होतोय आपल्यासाठी. करेक्ट आहे. ओके, डन. मग मी मित्रांनो याला काय केलं? tan थीटा इज इक्वल टू कम्पेअर केला कोणासोबत? tan अल्फा सोबत. ओके, मग मला कळालं की अल्फाची व्हॅल्यू काय भेटली रे आपल्याला? π/6. जर tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा असेल तर फॉर्म्युला काय सांगतो? काय घ्या? थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा घ्या. जस्ट आपल्याला काय करायचं इथं? काहीच करायचं नाही, फक्त अल्फाची जी व्हॅल्यू होती काय होती ती? π/6 इथं पुट करून द्यायचे. मित्रा 2 मार्क झाले, उड्या मारत घरी जायचे. गॅरंटेड तुम्हाला 2 मार्क बोर्ड एक्झाम मध्ये पडणार. कोणीही हाफ मार्क सुद्धा तुमचा कट करणार नाही. ओके, अजून एक सम घेऊयात प्रॅक्टिस साठी. चला, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो? सर मग तुम्ही तर शिकवताना सोपं शिकवलं, आम्हाला क्वेश्चन असा आलाय, तुम्ही बघा काय दिसतंय त्याच्यामध्ये, सेक थीटा इज इक्वल टू √2 दिसतोय. आता सेक कुठंच दिसत नाही, मग आम्ही काय करायचं? खरं सांगा, सेकचा भाऊ कोण असतो? कॉस. सेकचा भाऊ कोण असतो? कॉस. तुम्ही जर सेकचा रेसिप्रोकल केला तर तुम्हाला काय भेटणार आहे? कॉस भेटल. याचा पण राग करायचा नाही. जर सेकचा रेसिप्रोकल केला तर या नंबरचा सुद्धा रेसिप्रोकल करायला लागेल. तो काय भेटेल आपल्याला? 1/√2. करेक्ट आहे. मग मला सांगा, आता कॉस साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे की नाही? मग म्हणणार तुम्ही सर कॉट आणि कोसेक आलं तर काय करायचं? कॉटचा भाऊ कोण असतो? टॅन. मग जर कॉट मध्ये फंक्शन आलं तर त्याचा रेसिप्रोकल करा, टॅन मध्ये आन्सर तुम्हाला भेटेल. जर कोसेक आला तर कोसेकचा रेसिप्रोकल केला की साइन मध्ये तुमचं फंक्शन कन्वर्ट होईल. इज इट क्लिअर? आता पटकन सांगा, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस कोणाची व्हॅल्यू 1/√2 असते रे? आठवा टेबल आठवा. कॉस 45 ची व्हॅल्यू 45 लाच आपण काय बोलतो मित्रा? π/4 असं सांगतो. मग याच्याकडे बघा आणि ह्या पहिल्या 3 फॉर्म्युलाकडे बघा, कुठला फॉर्म्युला सेट होऊ शकतो? मला असं वाटतंय सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपल्यासाठी परफेक्ट सूट होतोय. मग मी काय कम्पेअर करतो त्याला? कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? π/4. आणि जर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थीटाची व्हॅल्यू काय घ्यायची मित्रांनो? थीटा इज इक्वल टू असणार आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग जस्ट आपल्याला तिथं अल्फाची व्हॅल्यू पुट करायची 2n पाय ऍज इट इज प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आली? π/4. फिनिश झालं माझं आन्सर. काय डाऊट मित्रा तुम्हाला?
क्लिअर झाले सगळ्यांना? ओके, पक्का. अजून एक थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन, थोडंसं लक्ष द्या. अजून एक 3rd नंबरची चान्सेस आहेत, त्याच्यामध्ये एक विद्यार्थी कन्फ्युज होतात, ते देखील तुम्हाला सांगतो. सपोज नीट बघा, सपोज माझा नंबर असा आला की सर साइन थिटा नाही आला, साइन 2 थिटा इज इक्वल टू मला 1/2 दिलंय. काय केलंय, गंडवलं मला एक्झाम मध्ये. त्यांनी काय दिलं, साइन 2 थिटा इज इक्वल टू, तुम्ही जे फॉर्म्युले दिलेत ते सगळे थिटासाठी दिलेत, पण क्वेश्चन मध्ये मला साइन 2 थिटा आला होता. गडबड करू नको, मी आहे सोबत. साइन थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल टू, पटकन सांग, साइन कोणाची व्हॅल्यू 1/2 असते? साइन 30, यानी की π/6. ओके, साइन π/6 ची मी याला कम्पेअर करणार, कोणासोबत कम्पेअर करणार? साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा सोबत कम्पेअर केला. अल्फाची व्हॅल्यू मला π/6 दिसते, इथपर्यंत क्लिअर आहे. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर फॉर्म्युला काय असतो माझा? थिटा इज इक्वल टू n π प्लस -1/n इंटू अल्फा. फॉर्म्युला परफेक्ट लिहिलाय मित्र. फक्त करायचंय काय, मला थिटा, इथं कोणाचा फॉर्म्युला आहे? थिटा, पण मला क्वेश्चन मध्ये थिटा नाही दिला, काय दिलाय? 2 थिटा दिलाय. क्लिअर? मग एक्झाम मध्ये तुम्हाला 2 थिटा देऊ द्या, 3 थिटा, 4 थिटा, 5 थिटा, एनिथिंग, जे काय देतील ते देतील. करायचंय काय, फक्त थिटाच्या जागी कोणता नंबर दिला होता ना, तो नंबर द्यायचा. इथं मला थिटाच्या जागी 2 थिटा दिला होता, म्हणून मी 2 थिटा लिहिला. इज इक्वल टू n π प्लस -1/n ऍज इट इज. अल्फाची व्हॅल्यू काय दिलीये? π/6 दिलीये. काय दिलीये? π/6. मग हा नंबर इकडे थिटाला काय करतोय रे? 2 मल्टिप्लाय करतोय. मग तिकडे गेला तर काय होईल? डिवाइड. मग जस्ट तुम्हाला तेवढी एक स्टेप 1/2 इकडे एक्स्ट्रा करायचं आहे, बाकी टर्म तुमची ऍज इट इज राहणार आहे. तिकडे काहीही छेडछाड करायची नाही, एवढं सिंपल आहे. मग जाऊ दे ना, असू द्या ना, थिटाच्या सोबत जो कोण असेल तो ऍट द एंड तुमच्या आन्सरला काय करणार आहे? इकडे येऊन डिवाइड करणार आहे मित्रांनो. एवढं सिंपल साधं कॅल्क्युलेशन आहे. पटकन कॉपी पेस्ट करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पक्का व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.